नमस्कार. निसर्गाच्या रम्य वातावरणाचा आस्वाद घेत मी निघाली मुंबईला शूटला. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यानंतर मला असं कळवण्यात आलं की तुझं शूट पोस्टपोन झाले. म्हणून घरीच बसून मस्त डोक्याला चपचपीत तेल लावून काहीतरी सुचलं म्हणून ते कागदावर उतरवण्यात आलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी माझं शूट होतं म्हणून सकाळी उठले आणि नाश्त्याची तयारी केली. आणि मी काहीतरी चांगलं करणार आहे, चांगलं होईल असं नाहीच ना, असं शक्यच नाही, म्हणून स्वतःचं बोट कापून घेतलं मी. आणि नंतर नाश्ता करून घेतला. आणि शूटला एक कॉमन गोष्ट आहे की मला पिंपल येणारच. आणि हा आमचा सेट होता कारण हॉस्पिटलला शूट होता म्हणून हे आमचा बेस होता. आणि फायनली मी रेडी झालेली आहे गाइस. ओके, सो जास्त सस्पेन्स नाही ठेवायचा आहे मला. तर माझं आज शूट होतं मोहिनी सिरियलसाठी, रिपोर्टरचं कॅरेक्टर होतं. आणि हा माझा शर्ट मी लिटरली 4 ते 5 सेटवर घातलेला. आता मी फेकून देणार आहे, एवढी इरिटेट झाली आहे. वाचन केलं, तेवढ्यात लंच ब्रेक झालेला आहे, थोडीशी पेट पूजा केली आणि नंतर परत सीन चालू झालेला आहे. ज्युनियर आर्टिस्टला सीन समजवताना आमचे सर आणि मी पण थोडासा टाईमपास करून झाल्यानंतर जेवण तर झालंच होतं, म्हटलं थोडासा नॅप घ्यावा म्हणून मस्तपैकी एक डुलकी मारली आणि झोप घेतली मी माझी. आणि नंतर परत आमचा सीन चालू होणार होता म्हणून वाचन करायचं सोडून ही लोक गप्पा मारत बसलेली होती. अँड येस एपिसोड आजच रिलीज झालेला आहे, तर सर्वांनी जाऊन नक्की बघा. कलर्स मराठीवर मोहिनी या सिरियलमध्ये माझं रिपोर्टरचं कॅरेक्टर आहे. आणि या डोरेमॉनला बघून कोणाला झोप येणार नाही, तो मला पण यायला लागली. आणि माझ्या चेहऱ्यावरचं तेल बघता का गाईज, मला प्लीज कोणीतरी ऑइली स्किनसाठी काहीतरी सजेस्ट करा. ह्या तेलात कोणीतरी खरंच भाज्या तळू शकतो असं तेल जमा झालेलं आहे. अँड येस, पॅकअप झालेला आहे. तर दुसरीकडे सीन चालू होता म्हणून आम्ही थोडासा वेट केला ह्या साईडला. आणि नंतर मी निघाले घरी. आणि पुण्यात कधीच विदाऊट स्कार्फ न फिरणारी मी मुंबईत विदाऊट स्कार्फ फिरत होते लिटरली. तर आजसाठी एवढंच. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टाटा.